नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आणि मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मधल्या वेळीत आम्ही रोज दिवसभरात घडत असलेल्या महत्त्वाच्या, खास करून राजकीय ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यातलं जे काही आपल्याला न कळत असलेले किंवा फार उघडपणे स्पष्टपणे दिसत नसलेले जे अँगल आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आज खरं म्हणजे इतके विषय होते की ज्या विषयाचं आपण विश्लेषण करू शकत होतो. खास करून सर्वात महत्त्वाचा तर विषय असा आहे की आज विधान परिषदेच्या जागांसाठीचे उमेदवार ठरलेले आहेत आणि ही शक्यता आहे की जो जो काही खेळ राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेला आहे तसेच राजकीय रंगपट हे येणाऱ्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात पुन्हा दिसू शकतात. अनेक अर्थाने याची चर्चा होत राहील, पण त्याहीपेक्षा राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं आणि आगामी राजकारण कुठे जाऊ शकतं त्याच्या दृष्टीनं श्री राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांना आज ईडीची जी नोटीस आली आणि श्री राहुल गांधी यांची 2 टप्प्यामध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी झाली. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना 3 तास काही प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्याने विचारले, नंतर 1 तासाचा ब्रेक होता, पुन्हा त्यांना बोलवण्यात आलं. श्रीमती सोनिया गांधी या पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्समुळं रुग्णालयामध्ये आहेत आणि त्यांनासुद्धा ईडीच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळं हे सगळं प्रकरण काय आहे आणि माझ्या मते त्यातला दुसरा मुद्दा जो आपण टॅग केलेला आहे की हे भारतीय जनता पार्टीचं स्वच्छ राजकारण आहे का, तर इथे मी पहिल्याच ओळीमध्ये माझं मत असं नोंदवेन की हे स्वच्छ राजकारण नाही आहे. कारण अगदी महाराष्ट्रातल्या नेत्यापासून ते दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्याविषयी तुमच्याच डोळ्यासमोर आणा की महाराष्ट्रामध्ये या पक्षामध्ये सहभागी झालेले जे नेते आहेत त्या नेत्यांच्या एकूण कार्यशैलीविषयी कुठलाही प्रश्न ईडी, CBI किंवा आयकर विभागाला कधीच पडत नाहीत. आणि हे सगळे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर त्यांची साधी चौकशीसुद्धा होत नाही. हे इतकं सुस्पष्ट आणि क्लिअर कट आहे की केंद्रीय तपास यंत्रणा ह्या आता विरोधी पक्षातल्या म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, अर्थात हे सांगत असताना या मंडळींनीसुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये जो बेधुंद आणि बेजबाबदार कारभार केलेला आहे ते त्याला जबाबदार आहेत की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो आरोप होतो आहे की केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे तर त्याच्यासाठीच्या पूरक गोष्टी ह्या तुम्हीच आधी इतक्या करून ठेवलेल्या आहेत की आता हा प्रश्न झाकावा आणि हा दुसरा काढावा तोपर्यंत तिसरा प्रश्न उभा राहतो. पण असं जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे नाही आहे असं म्हणण्याचं कोणीही धाडस करू शकणार नाही. इतकं सुस्पष्ट चित्र आज देशामध्ये आहे. ते जम्मू काश्मीरमध्ये, ते बंगालमध्ये, ते तामिळनाडूमध्ये आहे, ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणेचा आपल्या राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी वापर करते आहे याच्यामध्ये कोणाचंही दुमत असायचं काही कारण नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे काय आरोप करतात याच्याहीपेक्षा जर समान न्यायाने तपास यंत्रणा वागत असत्या तर भारतीय जनता पार्टीतल्या सुद्धा नेत्यावरती अशाच कारवाया झाल्या असत्या की ज्यांच्या विरोधामध्ये यानं त्या स्वरूपाच्या तक्रारी ह्या प्रत्येक राज्यातनं आलेल्या आहेत. असो, हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर आता आपल्याला हे सगळं जे प्रकरण आहे हे एकदा समजून घ्यायला हवं. मी एक साधं उदाहरण देतो. ते उदाहरण काही जणांना गैरलागू वाटेल, पण हे आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून त्याची क्वांटम म्हणून त्याचा जो प्रभाव आहे म्हणून त्यातनं मिळालेले पैसे म्हणून जरी प्रभाव इतका मोठा नसला जो नॅशनल हेराल्डच्या बाबतीत आहे तरीसुद्धा एक उदाहरण म्हणून आपण बघू की महाराष्ट्रामध्ये जे 48-50 सहकारी साखर कारखाने विकले गेले ते सहकारी साखर कारखाने ज्यांनी चालवले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ते तोट्यात गेले अशाच मंडळींनी ते विकत घेतले आणि ते सांगत असताना साखर कारखानदारी डबघाईला आली तर त्याची कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही आणि याच मंडळींनी ते साखर कारखाने विकत घेतले आणि आज मात्र त्यांच्या साखर कारखान्याची म्हणजे खाजगी साखर कारखान्याची महाराष्ट्रामध्ये भरभराट आहे असं चित्र आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो की ही जी तुलना आहे ती मोठ्या स्पेक्ट्रममध्ये विचार करता, कारण यातनं नॅशनल हेराल्डमधनं काँग्रेस पक्षाला काही फायदा झाला आहे आर्थिक स्वरूपाचा, म्हणजे रोख रकमेच्या स्वरूपात, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यांच्यावरती आरोप आहेत ते उत्तर प्रदेश आणि दिल्लीतली संपत्ती ही खाजगी एका कंपनीला
त्यांनी शिफ्ट केली. हे सगळं प्रकरण आपण समजून घेऊ, फक्त तुम्हाला सोप्या भाषेत ते समजावं म्हणून. असं आहे की हे सगळं प्रकरण सुरू होतं, म्हणजे ते सुरू होतं नोव्हेंबर 2010पासून. त्याची तक्रारसुद्धा आत्ता भारतीय जनता पार्टीचे असलेले खासदार सुब्रमण्यम स्वामी, जे कायम भारताच्या गेल्या 4 दशकामधल्या वेगवेगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या खेळीतले एक मुख्य खेळाडू राहिलेले आहेत. आत्ता जरी त्यांचं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आत्ताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांशी पटत नसलं, कारण ते स्वतः अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांना अनेक वेळेला अर्थमंत्री म्हणून काम करण्याची इच्छा होती, त्यांना ती इच्छा साध्य नाही झाली. पण जयललिता असतील किंवा सोनिया गांधी असतील, या प्रत्येकावरती त्यांनी काही ना काहीतरी स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला सिद्ध पण झालेले आहेत. ते त्यांचं कॅलिबर आहे. असो, नोव्हेंबर 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये जे काही व्यवहार झाले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे असं म्हटलं आणि त्या संदर्भातली एक याचिका घेऊन ते न्यायालयामध्ये गेले. या प्रकरणी दिल्ली मेट्रोपॉलिटनचे जे मॅजिस्ट्रेट होत्या त्यांना याच्यामध्ये तथ्य आढळलं. त्या असं म्हणाले की यात प्रथमदर्शनी तथ्य वाटतं आहे, जे दाते आहेत त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं आहे प्रायमा फेसी की याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना समन्स पाठवले, ज्याच्यामध्ये 7 व्यक्ती आहेत. त्या सगळ्यांचा संदर्भ मी देईन. 2015 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आणि आता ते जामिनावरती आहेत. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या नॅशनल हेराल्डचा उल्लेख येतो आहे, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1937 साली नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची स्थापना केली. त्याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 500 रुपये देऊन स्वतःचे 3 शेअर्स आणि जवळपास 5000 स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून एक AGL असोसिएट जनरल पब्लिकेशन या कंपनीची, असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून 2 वर्तमानपत्र, पण त्यातलं नॅशनल हेराल्ड हे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामातलं एक महत्त्वाचं वर्तमानपत्र होतं, त्याची स्थापना केली. आणि हे वर्तमानपत्र हे काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्य चळवळीतली भूमिका मांडू लागलं. 1962पर्यंत या वर्तमानपत्राचा कारभार व्यवस्थित होता, पण 1962 ते 2010 या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून हे वर्तमानपत्र म्हणजे AGL, की ज्याचं दिल्लीमध्ये मुख्य कार्यालय आहे, त्या AGLला ती कंपनी डबघाईला आल्यामुळं, कारण वर्तमानपत्र चालवणं आणि खास करून राजकीय पक्षाचं मुखपत्र, अगदी आपल्या डोळ्यासमोर दैनिक सामना हे जरी येत असलं तरी दैनिक सामनाचं जर तुम्ही खप पाहिला तर तो अतिशय किरकोळ स्वरूपाचा सुरुवातीपासून राहिलेला आहे, एक्सक्लुडिंग मुंबई. एखाद्या दैनिकाचं मुखपत्र चालवणं आणि खास करून स्वातंत्र्य चळवळीतला जो काही त्या दैनिकाचा सहभाग होता त्याची एक गरज जी होती ती संपल्यानंतर ते चालवणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि तसंच झालं की AGL हे आर्थिकदृष्ट्या, म्हणजे AGL ही कंपनी आर्थिकदृष्ट्या, असोसिएट जनरल लिमिटेड ही आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आणि तिला 1962 ते 2010पर्यंत काँग्रेस पक्षानं 92 कोटी रुपये हे विना व्याज दिले, कारण ते पक्षाचं मुखपत्र आहे म्हणून. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण 2010 साली ऑस्कर फर्नांडिस, श्रीमती सोनिया गांधी, मोतीलाल ओहरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा या मंडळींनी असा विचार केला की हे जे 92 कोटीचं कर्ज आपण दिलेलं आहे असोसिएट जनरल लिमिटेडला, ते कर्ज हे परत व्हायला हवं आणि म्हणून त्यांनी यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन केली. या यंग इंडिया कंपनीमध्ये श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी 38% म्हणजे जवळपास 72-75% एवढे शेअर्स त्यांचे होते. आणि 2 इतर सदस्य, सॅम पित्रोदा नव्हे किंवा जे इतर होते सुमन दुबे हे नव्हते, तर ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल वोहरा यांच्याकडे प्रत्येकी 14% म्हणजे 28% शेअर्स त्यांच्याकडे राहिले. म्हणजे प्राईम शेअर होल्डर यंग इंडियाचे हे राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी हे दोघेच होते. याच्यासाठी 1 कोटी रुपयाची गुंतवणूक केली गेली आणि इथे श्री सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप असा होता की मुळात जी 1 कोटी रुपयाची गुंतवणूक आली ती एका शेल कंपनीतनं आली आणि मग हे जे 92 कोटी रुपयाचं कर्ज होतं
ते कर्ज परत करावं असं यंग इंडियानी असोसिएट जर्नल लिमिटेडला सांगितलं आणि जे करणं त्यांना शक्यच नव्हतं. आणि म्हणून या असोसिएट जर्नल लिमिटेडमधली जी सगळी मालकी होती ती मालकी, कारण 2010पर्यंत 5,000 जे शेअर होल्डर जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली, कारण अर्थात बऱ्याच जणांचं निधन झालं असण्याची शक्यता, आणि ती अवघ्या 1,000वरती आली होती. आणि आता हे जे असोसिएट जर्नल लिमिटेड आहे त्याची मालकी यंग इंडियाकडे आली, कारण ते कर्ज फेडू शकत नव्हते. आता इथे आरोप असा आहे की हे जे नॅशनल हेरॉल्ड होतं त्याची स्वतःची जी इमारत आहे ती इमारत आणि या कंपनीच्या या पेपरसाठीच्या म्हणून ज्या इतर काही गोष्टी संपत्ती खरेदी केली असतील, साधारणपणे 2,000 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली ही जी प्रॉपर्टी होती ही प्रॉपर्टी यंग इंडियाच्या मालकीची झाली, की ज्याचं उत्तर प्रदेश आणि नोएडामध्ये ऑफिस आहे आणि इतर सगळी संपत्ती. आता सुब्रमण्यम स्वामी यांनी हा प्रश्न विचारला की जी पब्लिक कंपनी होती त्या पब्लिक कंपनीचे शेअर्स साखर कारखान्याचे, सहकारी साखर कारखान्याचे थोडक्यात, हे एका प्रायव्हेट कंपनीकडं कसे काय हँडओव्हर झाले, म्हणजे खाजगी साखर कारखान्याकडे कसे गेले. एक्झॅक्टली हा प्रश्न मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटनी मान्य केल्यामुळंच श्री राहुल गांधी यांना आणि श्रीमती सोनिया गांधीसह इतर मंडळींना त्यांनी नोटिसा बजावल्या आणि हे प्रकरण हे 2012ला ते सुरू झालं. पण मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं आहे की 2015 साली तेव्हाच्या ईडीच्या संचालकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे असा शेरा नोंदवून हे प्रकरण बंद केलं. परंतु मोदी सरकारला हे आवडलं नाही आणि त्यांनी ईडीच्या तत्कालीन प्रमुखाला हटवलं, दुसऱ्या प्रमुखांना तिथं आणलं आणि 7 वर्षानंतर म्हणजे 2015 साली ती फाईल बंद झाल्यानंतर 2022मध्ये श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे. आणखीन एक याच्यामध्ये एक उपकथानक आहे. 2010 साली यंग इंडियाची स्थापना झाल्यानंतर, म्हणजे याच्यामध्ये 3 शेअर होल्डर आहेत ह्या पूर्ण स्टोरीमध्ये. एक आहे असोसिएट जर्नल लिमिटेड, दुसरा यंग इंडिया आणि तिसरे अर्थातच काँग्रेस पक्ष. सो यंग इंडियामध्ये आपले काही शेअर्स आहेत, आपण काही गुंतवणूक केलेली आहे, हे श्री राहुल गांधी यांनी त्यांच्या 2011-12च्या इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये ते दाखवलंच नव्हतं आणि इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये दाखवलेलं नसल्यामुळं आयकर विभागाने त्यांना एक स्वतंत्र नोटीस पाठवून या संदर्भातली विचारणा केलेली आहे. सो हे सगळं घडल्यामुळं आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटनी त्याच्यात काही तथ्य आहे असं म्हटल्यामुळं भाजपचं असं म्हणणं आहे की ज्या उदात्त कारणासाठी या पक्षाची या पेपरची स्थापना झाली होती आणि त्यातून जी ॲसेट उभा राहिली ती स्वातंत्र्य सैनिकांच्या पैशातून उभा राहिलेली असल्यामुळं याच्यातून जे काही केलेलं आहे ते गांधी घराण्याच्या भल्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून हा जो आज वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे तो गैरलागू आहे. एका तपास यंत्रणेकडे आलेल्या तपास प्रकरणाची ही चौकशी सुरू आहे आणि याच्यामधून कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्हाला करायचं नाही आहे. आणि म्हणून जसं काँग्रेस पक्षाने आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रासह देशभरामध्ये एक मोठं शक्तीप्रदर्शन करत या प्रकरणाचं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न केला किंवा हा एक अन्याय आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती हे नेरेटिव्ह देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला लगोलग श्रीमती स्मृती इराणीपासून ते आजच्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतनं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे प्रकरण इतकं किचकट आणि तांत्रिक असल्यामुळं काही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगता आलं नाही की हे नेमकं प्रकरण काय. बऱ्याच मंडळींना हे अधिक खोलात अधिक तपशिलात जाऊन ते समजून घ्यावं लागेल. पण हे सगळं प्रकरण जे आहे हे असं आहे. याच्यामध्ये राहुल गांधी यांचा स्टँड असा आहे, कारण आज त्यांना काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न विचारलेत असं आमचे सूत्र त्यांना सांगत आहेत की हे जे ट्रान्झॅक्शन झाले 1 कोटी कुठून आले, 50 लाख तुमच्या नावावरचे, 50 लाख श्रीमती सोनिया गांधी यांच्या नावावरचे, याची त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनी ॲक्ट 25 प्रमाणे त्याचे तपशील तुम्ही शोधा, ही कंपनी रजिस्टर्ड झालेली असल्यामुळं या कंपनीतून कुठल्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा पैसे हे गांधी घराण्याला आलेले नाहीत. आणि मुळातच ही अशी गोष्ट आहे की ज्यातनं प्रॉफिट मेकिंग झालंच नसल्यामुळं आम्हाला या सगळ्या व्यवहारातून कुठेही फायदा झालेला नाही. भविष्यातसुद्धा यंग इंडियाला यातनं फायदा होण्याची शक्यता नाही. पण यातनं जो प्रश्न मूलभूत तयार झाला आहे तो हाच आहे
की जे मुखपत्र होतं, जी पब्लिक कंपनी होती, त्याचं प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतर करण्यामागचा हेतू काय, आणि त्यामुळंच भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न विचारण्याची संधी मिळालेली आहे. पण पुन्हा तोच मुद्दा आहे की हे स्वच्छ स्वरूपाचं राजकारण आहे का? कारण अशाच पद्धतीचे जर प्रश्न फक्त काँग्रेस पक्षातलाच नाही तर जम्मू काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंतच्या सगळ्याच राजकीय पक्षांना जर विचारले गेले तर त्या सगळ्या राजकीय पक्षातली अनेक नेते मंडळी ही आपल्याला ह्या न त्या स्वरूपाच्या अशा प्रकारामध्ये अडकलेली आहेत असं दिसेल. फार कशाला 25 वर्ष जो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी होता, त्या पक्षाच्या नेत्यांच्या व्यवहाराबद्दल आता जे प्रश्न केंद्रीय तपास यंत्रणा विचारत आहेत ते प्रश्न हा पक्ष जेव्हा त्यांच्याबरोबर होता तेव्हा ते नव्हते का? किंवा असं का होतं आहे की दरवेळेला तपास यंत्रणा ह्या विरोधी पक्षातल्याच नेते मंडळींना प्रकर्षाने, खास करून राज्यसभा निवडणुकीचे पडघम सुरू असताना, राष्ट्रपतीपदाची निवडणूक समोर असताना विचारते आणि बोलवते चौकशीसाठी? म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या सहभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपलं जे राजकारण आहे ते करू इच्छिते. त्यामुळं हा भारतीय जनता पार्टीचं स्वच्छ राजकारण आहे असं कुणीही म्हणणार नाही, ज्याला ह्या प्रश्नाकडे ऑब्जेक्टिव्हली बघायचं. सो थांबूया आपण इथे. मला माहिती आहे यातनं अनेक प्रश्न, उपप्रश्न निर्माण होणार आहेत. अनेक जे भारतीय जनता पार्टीवरती मनापासून प्रेम करणारे लोक आहेत, हे आम्ही असं का म्हणतोय की हे स्वच्छ राजकारण नाही आहे याच्याबद्दल ट्रोल करणार आहेत. एरवी ज्यांना महाविकास आघाडीला प्रश्न विचारल्यामुळं दुःख होतं आणि एकांगी पद्धतीनं ते टीका करतात, त्यांना आज थोडंसं बरं वाटेल. आपल्याला ऑब्जेक्टिव्हली ह्या गोष्टीकडं बघण्याची नितांत गरज आहे. जर तुम्ही पूर्वग्रह बाजूला ठेवून हे जे काही सुरू आहे त्याकडं बघितलं तर तुमची नजर अधिक स्पष्ट, निर्भळ आणि इतकी क्लिअर असू शकते की तुम्हाला बऱ्याच न दिसत असलेल्या गोष्टीसुद्धा दिसायला लागतील. तोच आमचा प्रयत्न आहे. सो थांबूया आपण इथे. अनेक राजकीय अँगलनी या प्रश्नाचं उत्तर हे पुढेही आपल्याला द्यावं लागणार, पण तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.